आज आपण मस्त चटपटीत आणि अतिशय वेगळ्या पद्धतीचे पोहे पाहणार आहोत. नेहमी पोहे बनवतो त्यापेक्षा हे वेगळे पोहे आहेत. आलू मटार पोहे आणि त्याच्यातल्या त्याच्यात चटपटीतपणा आहे ह्या पोह्यांमध्ये. सगळ्यांना जर खाऊ घातले तर ते तुमचं नाव नक्की काढतील आणि अशाच पद्धतीने तुम्ही नेहमी पोहे बनवून खाणार याची मी गॅरंटी देते. चला तर मग असे मस्त आणि स्वादिष्ट गरमागरम पोहे बनवायला सुरुवात करूया. तर पोहे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते सर्वात प्रथम बघून घेऊ. तर एक मोठा कांदा बारीक कट केलेला, नंतर मटार आहेत, ताजे मटार बाजारात यायला लागलेले आहेत, तर ते वाटाणे, हिरवे वाटाणे आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कितीही घालू शकतात. हिरव्या मिरच्या आहेत, हिरव्या मिरच्या थोड्या मोठ्याच ठेवल्या आहेत, लहान मुलं असतील तर त्यांना पटकन काढता येतात. नंतर एक मोठा बटाटा कापलेला आहे, त्याच्यावरची साल काढून तोही पातळ कापायचा म्हणजे तो लवकर शिजतो. कढीपत्ता, शेंगदाणे, लिंबूचा रस लागणार आहे आणि बाकीचं साहित्य आपण पोहे बनवताना पाहणारच आहोत. तर या ठिकाणी मी जाड पोहे घेतलेले आहेत. जाड पोहे जर असतील तर हे पोहे पूर्ण पाण्यामध्ये भिजवायचे. आता पूर्ण पाणी घातलेलं आहे. पाण्यामध्ये घातल्यानंतर अर्धा मिनिट ठेवायचे, खालीवर करायचे आणि याच्यावरचं जे सगळं पाणी आहे ते पुन्हा काढून घ्यायचं आहे. तर पूर्ण पाण्यामध्ये हे पोहे बुडवायचे आणि अगदी अर्धाच मिनिट पाण्यामध्ये ठेवायचे, मिक्स करून घ्यायचे. तोपर्यंत जाड पोहे असल्यामुळे छान भिजतात आणि सगळं पाणी काढून घ्यायचं. पाणी काढून झाल्यानंतर आता हे छान भिजू द्यायचे. आपण फोडणी करतो ना पोह्यांची, तोपर्यंत हे पोहे मस्त भिजतात. चला तर मग आता मस्त अशी खमंग फोडणी देणार आहोत पोह्यांना. तर गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल घालायचं आवडीप्रमाणे. पोह्यांना थोडंसं तेल जास्त घालायचं म्हणजे पोहे जे आहेत ना ते अगदी स्वादिष्ट होतात, कोरडे होत नाही, मस्त मऊसूत होतात थोडं जास्त तेल घातलं तर. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मग 1 चमचा मोहरी घातली आहे. मोहरीला चांगली तडतडू द्यायची. तडतडून वर आली की मग 1 चमचा जिरं घातलं. जिरं घातल्यानंतर शेंगदाणे घालायचे. शेंगदाणे मस्त खमंग असे तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये. सगळ्या वस्तू खमंग अशा तळल्या ना की पोह्यांना फोडणी पण मस्त बसते. आता या ठिकाणी शेंगदाणे तळल्या गेल्यानंतर आपण हिरव्या मिरच्या तेलामध्ये तळून घेणार आहोत. तर ह्या हिरव्या मिरच्या मी मधून कट केलेल्या आहेत आणि मोठ्याच ठेवलेल्या आहेत, म्हणजे ज्यांना नको असतील ते काढून घेऊ शकतात. छोट्या छोट्या असल्या तर लहान मुलांना सापडत नाही, तिखट लागतात मग पोहे खाताना, म्हणून मोठ्या ठेवलेल्या आहेत. आता कढीपत्ता घालायचा आहे आणि कढीपत्ता मस्त कुरकुरीत होऊ द्यायचा अगोदर आणि छान कुरकुरीत झाला की मग कांदा घालायचा. आता कांदा थोडासा परतवून घेऊ आणि मग नंतर बटाटे घालू. आता कांदा थोडासा आपण तेलामध्ये परतवून घेणार आहोत आणि मग लगेच बटाटा घालायचा आहे. बटाटा आणि कांदा, बटाटा शिजेपर्यंत कांदा त्याच्यासोबत मस्त असा परतवला जातो, तळला जातो. नंतर आता चांगले बटाटे आणि कांदे छान नरम होईपर्यंत परतवले. नंतर आता वाटाणे घातलेले आहेत सगळ्यात शेवटी आणि वाटाणे घातल्यानंतर आता सगळी फोडणी जी आहे ती व्यवस्थित परतवून घ्यायची आणि बटाटे आणि वाटाणे आता आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. त्याच्यासाठी एक झाकण ठेवायचं आणि हे वाटाणे बटाटे मस्त मऊसूत शिजवून घ्यायचे आहेत. अगदी 3 ते 5 मिनिट लागतात वाटाणे आणि बटाटे शिजायला. आता मधून एखाद्या वेळेस चेक करून घ्यायचं आणि जर नसेल शिजलेला तर पुन्हा झाकण झाकून ठेवायचं. आता फोडणी पुरतंच मीठ घालायचं आहे, म्हणजे बटाटे आणि वाटाण्यांपुरतं. नंतर मीठ घातलं, नंतर अर्धा चमचा साखर घालायची आणि पूर्ण अर्धा लिंबूचा रस घालायचा. आता हे 4 जणांसाठी पोहे आहेत म्हणून अर्ध्याच लिंबूचा रस घातलेला आहे. जर जास्त असतील तर थोडासा लिंबूचा रस वाढवायचा आणि 1 चमचा साखर घालायची. याच्यामुळे ना मस्त चटपटीतपणा येतो पोह्यांना. नंतर आता आवडीप्रमाणे हळद घालायची आहे. आता फोडणी व्यवस्थित मिक्स करून घेऊ. लिंबूचा रस, साखर, मीठ याच्यामुळे जबरदस्त चव येते पोह्यांना. नक्की अशा पद्धतीने बनवून बघा. आता फोडणी तयार होत होती तोपर्यंत बघा किती छान मऊसूत असे पोहे भिजलेले आहेत. आता हे पोहे फोडणीमध्ये घालून परतवून घेणार आहोत. आता आपण वाटाणे आणि बटाट्यांपुरतं मीठ घातलेलं होतं. आता पोह्यांना लागेल तेवढं मीठ घालायचं आहे. म्हणजे काय होतं, वाटाणे आणि बटाण्यांमध्ये सुद्धा छान असं मीठ मुरतं आणि मग चव मस्त लागते पोहे खाताना वाटाणे आणि बटाट्याची पण. आता पोह्यांपुरतं मीठ घालते आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊ. पोह्यांमध्ये मीठ
मिक्स करून घेऊ. सगळी फोडणी व्यवस्थित पोह्यांमध्ये मिक्स करून घेतलेली आहे. आता एक झाकण झाकायचं आणि एकदम कमी गॅस ठेवायचा आहे. मंद गॅसवर पोहे चांगले 2-3 मिनिट वाफवून घ्यायचे आहेत. मस्त पोहे मऊसूत होतात. म्हणजे तोंडात टाकता बरोबर विरघळतील, घशात न अटकता इतके छान पोहे तयार होतात आणि चटपटीत आहेत. आणि बटाटे आलू मटार पोहे आहेत, त्याच्यामुळे खूप छान चव लागते पोह्यांना. आता बारीक कट केलेली भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि मस्त असे गरम गरम मऊसूत पोहे या ठिकाणी आपले तयार झालेले आहेत. बाजारामध्ये भरपूर प्रमाणात मटर उपलब्ध झालेले आहेत. आलू मटार पोहे नक्की बनवून बघा, तुम्हाला देखील खूप आवडतील. आता एका सर्विंग प्लेटमध्ये आपण पोहे काढून घेणार आहोत. नेहमीच्या पोह्यांपेक्षा वेगळे असे आलू मटार पोहे तुम्हाला जर आवडले असतील तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.